नागपूर येथील वनामती म्हणजेच वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या परिसरात 3 दिवसीय राष्ट्रीय बीज महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि शासन यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी पर्यावरणाला अनुकूल असे सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वनामती, आत्मा आणि बीजोत्सव समूह यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं। नमस्कार, माझं नाव शोभा जिबल गायधने। माझं गाव खैरगाव, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा। इथून मी या प्रदर्शन म्हणजे बीज उत्सव आहे त्या वनामतीमध्ये इथं आलेले आहे। स्टॉलमध्ये हळद आहे, वेगवेगळे बियाणे आहे, चिप केलेली हळद आहे, पालक आहे, भेंडी आहे, गवार आहे, दोडका आहे, लौकी आहे, असे मिलेटचे बी सुद्धा माझ्या याच्यामध्ये आहे, आपल्या स्टॉलमध्ये आहे। आणि माझी जो शेती आहे ते 2002 सालापासून पूर्ण विषमुक्त आहे। आणि त्याच्यामध्ये म्हणजे हळद 5 एकरमध्ये राहते आणि बाकी जो म्हणजे तुरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, मिरची आहे, काही भाजीपाला पण मी त्याच्यामध्ये थोडा थोडा घेत असतो। आणि जो म्हणजे सुभाष पाळेकर गुरुजी आहे यांच्या अंतर्गत मी 2 वेळा त्याचं ट्रेनिंग केलं। आणि मग माझ्या लक्षात आलं का खरंच हे बिना खर्चाची शेती आपल्याला नैसर्गिक शेती कशी करता येईल, त्याच्याकडे आम्ही सगळ्या कुटुंबानं एक ठाम निर्णय घेतला आणि ते आम्ही सेंद्रिय नैसर्गिक शेती करायला तयार झालो आहे। आणि खरंच तेव्हापासून आरोग्यासाठी किंवा कमी खर्चाची शेती याच्यासाठी खूप बराच काही फायदा होत आहे। त्या तुलनेत आणि आताच्या तुलनेमध्ये हा फायदा होऊन राहिला की आपण जो बाजारातून जो औषध घेतो, खत घेतो, तर ते जाग्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी पण धोक्याचं असते। आणि तो जो खर्च आहे तो पाणी आला तर वाहून जाते, तो खर्च एक शेतकऱ्यावर बसते। म्हणजे तो खर्च कमी झाला आहे। फक्त एवढं खरं का जे घरी स्वतः बनवतो, स्वतः टाकतो आणि फक्त एवढा खर्च येत आहे की निंदावर जास्त खर्च येत आहे। ते प्रदर्शनाच्या माध्यमातून मी करत असतो आणि लोकांना आता 22 वर्षापासून लोकांना माहीत झालं की यांचं ऑर्गॅनिक आहे। लोक म्हणजे बरेच आमच्या शेताला भेट देऊन जाते। बरेच काही ट्रेनिंग पण केले आहे। वनामतीमध्ये पण मी विषमुक्त शेतीचं ट्रेनिंग केलं आहे 2002 सालापासून शेती करतो। मुलं तर ड्युटीवर आहे, ते बाहेर राहते, पण आम्ही दोघं बुडाबुडी मिळून ते शेतीचं संगोपन करतो। कारण की जर आपण आता काळाची गरज आहे। हो, आता बघा नाही, उन्हाळ्यामध्ये पाणी येते, पावसाळ्यामध्ये ऊन तपते, काळाची गरज आहे। ट्रेनिंग तुम्ही जिथं जाईल तिथं, कारण का आता मला म्हणजे 22 वर्षाचा अनुभव आलेला आहे। कारण मी जिथं जातो तिथं लोकांना माहित आहे का यांची हळद चांगली आहे, तर ते घेऊनच जातात आहे। आणि ही 10 रुपये छोटे छोटे बनवले, कारण कोणाला छोटे छोटे पण लागते। थोडं थोडं बियाणं लागलं तर इथलं घ्या बा, आणि जास्त जर घ्यायला लागलं तर इथलं घ्या। विक्री होत असते। हो, विक्री होत असते। हे मिलेट आहे, मिलेट आहे, म्हणजे याला राळा म्हणतात। आणि हा राजगिरा आहे। तर हा राडा जो तुम्ही विकताय काय आहे, फक्त विक्री पुरता आहे का? हो, सध्या विक्री पुरता आहे। मागच्या वर्षी कृषी विभागाने आम्हाला थोडं थोडं बियाणं दिलं होतं लावासाठी, तर ते शेतामध्ये लावलं। आणि ते हळद आहे, हे हळद म्हणजे याच्यामध्ये जे कर्कुमेन आहे 6.5% कर्कुमेन आहे आणि याला GI भेटलेला आहे या हळदीला। या महोत्सवात परंपरागत बियाण्यांचं प्रदर्शन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतमाल प्रदर्शन व विक्री, भरड धान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी 18 राज्यातील बीज उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले होते। आम्ही नागपूरची पुनर्नवा म्हणून एक कन्सल्टन्सी फर्म आहे, याच्या मार्फत आम्ही हे सगळं बीज संकलन करत असतो। सेंट्रल इंडियामध्ये सापडणाऱ्या जंगली झाडांच्या या सगळ्या बिया आहेत।
सगळ्या जंगली झाडांच्या जरी आपण म्हटलं तरी ह्या आपल्या कल्चरचा भाग आहे. तर पीक एवढं आपण त्याच्याकडे बघू शकत नाही. त्याच्यात 30% वाटा हा वनाच्छादनाचा असायला हवा. तेव्हाच पॉलिनेटर्स आपल्याकडे येतात, आपल्याकडे पक्षी येतात, आपल्याला त्यातनं खत मिळतं, पालापाचोळा मिळतो मल्चिंगसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्युमिडिटी मेंटेन होते. आज ह्युमिडिटीवर पूर्ण शेती आहे. ह्युमिडिटी संपली तर फुलाचं फळात रूपांतर होत नाही. तर ह्युमिडिटी मेंटेन करण्याचं कामं झाडं करतात आणि म्हणून झाडांचं प्रोपगेशन व्हायला पाहिजे. आता ह्या बिया आम्ही इथे काही विक्रीला ठेवलेल्या नाही आहेत, पण याची नर्सरी आम्ही तयार करतो आणि इथे दाखवून झाल्यानंतर आमच्या या नर्सरीमध्ये जातात. या महोत्सवात सुरक्षित पोषक अन्न, शाश्वत शेतीचे तंत्र आणि देशी बियाणांच्या जातींचं जतन व प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. यात विदर्भातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्र तसेच देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपले स्टॉल्स लावले. आता सध्या आमच्या या स्टॉलवरती जवळपास जंगली झाडांच्या बिया आहेत आणि त्याच्यातलं वैविध्य तुम्ही बघतच असाल. म्हणजे लोक अट्रॅक्ट होतात आणि काही काही जणांना ओळखू येतात तेव्हा त्यांना खूप म्हणजे ते एन्जॉय करतात किंवा आमच्या शेतावर पण हे झाड आहे किंवा हे झाड आता दुर्मिळ झालेलं आहे किंवा आमच्या भागात या झाडाला हे म्हणतात, असे खूप स्वतःचे पण अनुभव नोंदवतात. तेव्हा खूप मजा येते आणि वेगवेगळ्या भागातलं कळतं आपल्याला की तिथली लोकल नावं काय आहेत किंवा तिथलं कधी कधी काय होतं की आम्हाला जे वापर माहिती आहेत म्हणजे युजेस या सगळ्या गोष्टींचे ते त्याच्यापेक्षा वेगळाच काहीतरी वापर त्या लोकांना माहिती असतो. तर तो कळला की अजून म्हणजे आपल्याच ज्ञानात भर पडते ना. म्हणजे अशी देवाणघेवाण या इथे फार होते. त्यामुळे असं एक्सचेंज सुद्धा या स्टॉलमुळे आम्हाला खूप म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे वाटतं ते असं एक्सचेंज झालेलं. 2017 पासून आम्ही हा सीड स्टॉल, डिस्प्ले स्टॉल जो आहे हा ठेवायला सुरुवात केली बीजोत्सवात. आम्ही जवळपासच्या जंगलातून किंवा आम्ही जिथे कुठेही जातो तिथे म्हणजे आम्हाला तिथे सीड्स मिळतील किंवा काही दुर्मिळ झाडं समजा जर दिसली तर आम्ही तिथे सीड्स गोळा करतो. आम्ही जिथे मिळेल तिथे करतो. जंगलात तर फिरतोच आम्ही आमच्या कामाच्या निमित्ताने जंगलामध्ये फिरतोच. सीड्स आम्ही जर समजा समोरचा ज्याला गरज आहे तो जेन्युइन असेल तर आम्ही म्हणजे त्याची खात्री पटवून घेऊन आम्ही त्यांना सीड्स अवेलेबल करून देऊ शकतो. कारण आज सध्या व्हॉट्सॲपवर असे बरेच ग्रुप्स आहेत की जे निव्वळ याच्यावरच काम करतात. म्हणजे जैवविविधता वाढवणे याच विषयावर काम करतात. त्यामुळे जेव्हा म्हणजे आता हा एप्रिल आणि मे महिना जो असतो जो सीड्स हार्वेस्ट करण्याचा महिना असतो साधारणपणे, म्हणजे बऱ्याचशा स्पेशीजच्या बिया याच दिवसांमध्ये येतात. तर पोत्याने बिया गोळा करणारे लोक आहेत आणि असे व्हॉट्सॲपवर म्हणजे व्हॉट्सॲपचा अगदी सुयोग्य उपयोग ज्याला म्हणता येईल असा करून ते ही माहिती की आम्ही म्हणजे कोणी किती सीड्स जमा केलं या झाडांचं हे सगळं ते एकमेकांना कळवत असतात आणि मग त्याप्रमाणे मग त्यांच्या आणि आमच्या म्हणजे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये हे चालतं वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये. तर सीड एक्सचेंज कार्यक्रम पण मग होत असतो याच्यामध्ये. जंगली वनस्पती आणि झाडांचे महत्त्व सांगत येथील महिलांनी जैवविविधतेचं महत्त्व विशद केलं. अगदी आपल्या शहराच्या सीमेवर आढळणाऱ्या वनस्पतीचे बीज इथे उपलब्ध करून देण्यात आले होते. जेवढी झाडांची संख्या वाढेल तेवढी निसर्गाची शाश्वतता वाढेल अशी माहिती येथील बीज स्टॉल धारक महिलेने दिली आहे. आजकाल काही जंगली झाडं आपल्याला शहराच्या बाउंड्रीवर पण बघायला मिळू शकतात. कारण आधी ती पण जंगलच होती की नाही बाउंड्रीवर, तर त्यातली काही उरली सोरली मिळतात आपल्याला. तर जेवढी जैवविविधता जास्त तेवढी म्हणजे आता जशी फ्लोराची किंवा वेलींची झुडपांची जैवविविधता वाढेल तेवढीच त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या कीटकांची जैवविविधता वाढेल. तर ते जेवढी डायव्हर्सिटी जास्त तितकं ते सस्टेनेबल असं ते हिशोब असतो तो. म्हणजे सस्टेनेबिलिटीसाठी म्हणजे शाश्वततेसाठी आपल्याला जैवविविधतेची आवश्यकता असते म्हणून ती जपली पाहिजे. म्हणून सध्या जे म्हणतात आहेत की आपल्या खाण्याचे जे क्रॉप्स जे आहेत म्हणजे खाण्यायोग्य क्रॉप्स जे आहेत ते सध्या मेजर क्रॉप्स 3च राहिले आहेत फक्त, तांदूळ, मका आणि गहू. तर हे खूप डेंजरस गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जेवढी म्हणजे डायव्हर्सिटी राहील तेवढा त्याच्यातले आरोग्याचे धोके किंवा हे माणसाच्या बाबतीत झालं हे सगळे कमी होतील. तर असा तो त्याचा संबंध आहे म्हणजे आंतरिक संबंध आहे आणि तो आपण तसाच तो राहावा आणि माणसाचं आणि पृथ्वीचं आरोग्य ठीक राहावं यासाठी ही जैवविविधता जपली पाहिजे. विदर्भ आणि इतर राज्यातील महिला शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले स्टॉल लावले होते. त्यांच्या स्टॉलवरील बी बियाणे, वाळवण तसेच धान्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.
मात्र आयोजकांनी राहण्याची व्यवस्था न केल्याने नाराजीचे सूरही त्यांच्याकडून ऐकायला मिळाले. हां. 8 दिवसामध्ये आम्ही तयारी करतो. अच्छा, तर किती आणता मग माल असा तुम्ही? तरी आता आम्ही 50-60 किलो ज्वारी आणली होती, डाळ आणली होती 70-80 किलो अच्छा, तर आणि हे बाकी चिल्लर चाललं. चिल्लर. पण मग हे सगळं विकलं जातं का तुमचं सामान? बहुतेक नाही विकत, घरी न्यावंच लागलं. अच्छा, मग ज्वारी किती विकल्या गेली? ज्वारी नाही विकली, जास्त पूर्ण आहे ना ते. दरवर्षी लागतं का मग हे असं? दरवर्षी तुम्ही येता? यावर्षी लागलं हे पहिलं आम्ही पण तुम्हाला सांगितलं कोणी मग असं? आपले जे कृषी सहाय्यक असतात ना, हां, अच्छा अच्छा, त्यांच्याकडनं तुम्हाला कृषी मिळतं. सहाय्यक आम्हाला निरोप देतात आणि मग आम्ही येतो. ओके ओके. म्हणजे समाधानकारक नाही आहे तुमचं इकडे येणं? आणि कसं म्हणजे राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. कसं थोडंसं लेडीजचं म्हणलं तर हां. राहते ना मला हां घरी. हां हां. तर तुम्ही दोघीच आल्यात का? नाही आम्ही आमच्या इकडनं दोघी आलो, पण आम्ही राहणाऱ्या काल 6 जणी बोललो. अच्छा, या पूर्ण स्टॉलमध्ये 6 जणी आहे? हो, काही मग त्या पैसे जे ते लाईन जे आहे ना, हां. ते लांबूवरून आले आहेत ना, तामिळनाडू राजस्थानमधून. तर त्या पैशाने रूम घेऊन राहिले, कारण की त्यांना पर्याय नव्हता. पर्याय नाही, पण जवळचे आहे त्यांचं कोणी ना कोणी नातेवाईक राहतं इकडे. नातेवाईक पण कसं आपण आपल्या कामाला यायचं आणि नातेवाईकाकडे जायचं हां, चांगलं नाही वाटत ना. ते तर आहे, तेही आहे. पण ही गैरसोय झाली तुमची, तर हो. ही सोय करून ठेवायला पाहिजे होती. ओके ओके. या महोत्सवाच्या 3ही दिवशी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाला हजारो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून असे महोत्सव राज्यातील विविध भागात घेण्यात यावेत अशी मागणी काही नागरिकांनी यावेळी केली आहे.